आपल्या राज्यामध्ये ग्रामीण भागामध्ये 55 ते 60% लोकसंख्या ही ग्रामीण भागात राहते। मग असा अन्याय त्याच्यावरती का? आज आपण बघतो की शहराच्या आजूबाजूला जो काही ग्रामीण भाग आहे तिथे मोठ्या प्रमाणावर अशी विना परवानगी बांधकाम उभी राहतात। मग ह्याला जबाबदार कोण आहे? मग नियमावली जर का सेम आहे तर मग त्या ठिकाणी आमच्या ग्रामीण भागातल्या व्यक्तीला इतक्या दूर का जावं लागावं? मूळ मुद्दा असा आहे की ग्रामीण भागामध्ये इंच जमिनीवरती रिजनल प्लॅनिंग झालेलं आहे, तिथे झोनिंग झालेलं आहे। मग जर का झोनिंग झालंय, वापर निश्चिती झालेली आहे, तर मग त्या ठिकाणी परवानगी देण्यासाठी एडीटीपीनी परवानगी देव किंवा शहरामध्ये टाउन प्लॅनर किंवा टीपीनी परवानगी देव, फरक काय पडतो? आणि ग्रामपंचायत हद्दीत गावठाण असेल किंवा गावठाण नसेल या ज्या काही परवानग्या देत असताना जरी ऑनलाईन असलं तरी जिल्ह्याच्या ठिकाणी हा जो काही परवानग्यांचा साठा आहे तो वाढतो आणि त्याच्यातनं महिन्यान आणि वर्षानुवर्ष परवानग्या मिळत नाही, ती वस्तुस्थिती खरी आहे। आणि जिल्ह्याच्या स्तरावर ऑनलाईन असताना देखील ज्या परवानग्यांचा साठा वाढतो त्याचं विकेंद्रीकरण करून तालुक्याच्या ठिकाणी ह्या परवानग्या मिळाव्यात यासाठी शासन सकारात्मक आहे। खरं तर राज्यातल्या ग्रामीण भागाच्या जीवनमानावरती, त्यांच्या दैनंदिन एकंदरीत अडचणींवरती चर्चा करण्यासंदर्भातली ही अल्पकालीन सूचना आहे। खरं तर आपल्या राज्याची जी काही रचना आहे ज्यामध्ये ग्रामीण क्षेत्र आणि नागरी भाग, शहरी भाग अशा पद्धतीने ही रचना सभापती महोदय आहे। आणि आजही आपल्या राज्यामध्ये ग्रामीण भागामध्ये 55 ते 60% लोकसंख्या ही ग्रामीण भागात राहते। आणि मग अशा वेळेला जेव्हा एखाद्या विकासाची परवानगी पाहिजे, बांधकामाची परवानगी पाहिजे, तेव्हा त्यामध्ये जी तफावत दिसते त्या तफावतीच्या विषयामध्ये खरं तर धोरणात्मक निर्णय करण्याची गरज आहे सभापती महोदय। म्हणजे जर का आमचं एखादं नागरिक क्षेत्र आहे, नगरपालिका, नगरपंचायत क्षेत्र आहे, महापालिका आहे, अशा भागांमध्ये जर का एखाद्या नागरिकाला बांधकाम परवानगी पाहिजे तर तो पूर्व परवानगीसाठी त्या शहरातल्या त्या नगरपालिकेच्या, नगरपंचायतीच्या एटीपी किंवा टाउन प्लॅनर यांच्याकडे जातो, त्याला पूर्व परवानगी मिळते आणि त्या ठिकाणी त्यांना अंतिम परवानगी त्या नगरपालिकेच्या सीओ कडनं किंवा नगरपंचायतीच्या सीओ कडनं मिळते। पण त्याच हद्दीला लागून जर का आमचं एखादं ग्रामीण क्षेत्र असेल, आमची ग्रामपंचायत असेल, तर त्याला मात्र त्याच प्रकारची बांधकाम परवानगी मिळवण्यासाठी त्याला ती परवानगी मिळवण्यासाठी जिल्हा स्तरावरती एडीटीपी कडे जावं लागतं। मग जर का तो ग्रामपंचायतीत राहतो आणि तो गावठाण क्षेत्रात राहणार असेल तर त्याला अंतिम परवानगी ग्रामपंचायत देते, पण पूर्व परवानगीसाठी मात्र त्याला एडीटीपी कडे जिल्हा स्तरावरती जावं लागतं। आणि तो गावठाण क्षेत्राच्या बाहेर राहणार असेल तर त्याला पूर्व परवानगी सुद्धा एडीटीपी आणि त्याला अंतिम परवानगी सुद्धा जिल्हाधिकारी। मग असा अन्याय त्याच्यावरती का? आणि महात्मा परिणाम काय होतो सभापती महोदय की अशा प्रकारे ही प्रक्रिया जटिल असल्यामुळे एका व्यक्तीला एका गावातून शेकडो किलोमीटर दूर जिल्ह्याच्या ठिकाणी जावं लागत असल्यामुळे मग आमचा हा ग्रामस्थ, आमचा हा नागरिक त्या ठिकाणी कंटाळतो आणि त्या ठिकाणी ते विना परवानगी बांधकाम उभं करतो। आणि मग जेव्हा हे बांधकाम उभं राहतं कालांतराने आपण त्याला कुठेतरी अनाधिकृत बांधकामाच्या फ्रेम मध्ये बसवण्याचा प्रयत्न करतो, त्याची व्याख्या करतो आणि मग त्या ठिकाणी अशा पद्धतीची बांधकामं मोठ्या प्रमाणात उभी राहतात। आज आपण बघतो की शहराच्या आजूबाजूला जो काही ग्रामीण भाग आहे तिथे मोठ्या प्रमाणावर अशी विना परवानगी बांधकामं उभी राहतात। मग ह्याला जबाबदार कोण आहे? म्हणजे एकीकडे आपण ईज ऑफ डुईंग म्हणायचं आणि आपलं धोरण ईज ऑफ डुईंगचं असताना त्या ठिकाणी अशा पद्धतीनं प्रक्रिया जटिल करून ठेवायची, खरं तर या गोष्टीला विरोध करण्यासाठी मी या ठिकाणी उभा आहे। आणि त्यामुळे ह्यात खरं तर बदल करण्याची गरज आहे। जर का पूर्वी डीसीपीआर होते त्यामुळे प्रत्येक नियोजन प्राधिकरण त्यांच्या पद्धतीने नियमावली करत होतं, आता यूडीसीपीआर झाल्यामुळे संपूर्ण राज्यासाठी एकच नियमावली आहे। मग जर का आमच्या नगरपंचायत, नगरपालिकेचा एडीटीपी किंवा एटीपी किंवा टाउन प्लॅनर असेल किंवा जिल्हा स्तरावरती एडीटीपी असेल, हे दोघंही परवानग्या देताना यूडीसीपीआरचा आधार घेतात। मग नियमावली जर का सेम आहे तर मग त्या ठिकाणी आमच्या ग्रामीण भागातल्या व्यक्तीला इतक्या दूर का जावं लागावं? त्यामुळे या विषयामध्ये खरं तर हा महत्वाचा विषय आणि मूळ मुद्दा असा आहे की ग्रामीण भागामध्ये इंच जमिनीवरती रिजनल प्लॅनिंग झालेलं आहे, तिथे झोनिंग झालेलं आहे। मग जर का झोनिंग झालंय, वापर निश्चिती झालेली आहे, तर मग त्या ठिकाणी परवानगी देण्यासाठी एडीटीपीनी परवानगी देव किंवा शहरामध्ये टाउन प्लॅनर किंवा टीपीनी परवानगी देव, फरक काय पडतो? मग जर का हे अंतर आपण कमी करू शकलो, त्या ग्रामपंचायतीत राहणाऱ्या व्यक्तीला त्याच्या तालुक्यातल्या नगरपालिका, नगरपंचायतीच्या एटीपी किंवा टाउन प्लॅनरकडनं परवानगी देऊ शकलो तर पूर्व परवानगी तो तिथे घेऊ शकेल। त्यामुळे तांत्रिक बाबी त्या ठिकाणी कव्हर होतील आणि अंतिम मान्यता
स्थानिक स्वराज्य संस्था ज्या पद्धतीने नगरपंचायतीमध्ये किंवा नगरपालिकेमध्ये देते त्या पद्धतीनं पंचायत समितीमध्ये अंतिम मान्यता त्यांना घेता येईल आणि त्यामुळे त्याचं जीवन सुखकर होऊ शकेल. अनधिकृत पद्धतीनं विना परवानग्या जी काही बांधकामं उभी राहतात ती टळतील आणि नियोजनबद्ध पद्धतीनं हा त्या ठिकाणी त्याची ग्रोथ त्या ठिकाणी प्लॅनिंग होऊ शकेल. आणि त्यामुळे माझी या ठिकाणी मागणी आहे सभापती महोदय की जर का अशा पद्धतीनं विना परवानग्या ज्या काही बांधकामं उभी राहतात ती टाळायची असतील आणि जर का ह्या बांधकामांना परवानग्या नसल्यामुळे आमच्या त्या गोरगरीब ग्रामस्थाला कुठली बँकिंग फायनान्सही होत नाही, होम लोनही होत नाही, त्यामुळे तो त्या अडचणीतही येतो. त्यामुळे जर का अशा पद्धतीने परवानगी घेऊन बांधकाम झालं तर त्याला बँकेचीही सहाय्यता त्या ठिकाणी लोन संदर्भात मिळू शकेल. आणि त्यामुळे या विषयामध्ये स्पेसिफिक माझे 4 प्रश्न आहेत की अशा पद्धतीनं ही परवानगी जिल्हा स्तरावर घ्यायला जी जावी लागते ती परवानगी देण्याचे अधिकार लगतच्या किंवा त्या तालुक्यातल्या नगरपंचायत नगरपालिकेच्या एटीपी किंवा टीपीला देण्याची मागणी मी त्या ठिकाणी करतोय. आपण हे अधिकार नगरपंचायत किंवा नगरपालिकेच्या एटीपी किंवा टीपीला हस्तांतरित करणार का, हे अधिकार देणार का? दुसरा प्रश्न स्पेसिफिक सभापती महोदय या ठिकाणी आहे की आमच्या ग्रामीण भागातील नागरिकांना या परवानग्या आणि पूर्व परवानग्या घेण्यासाठी जे काही दूर जावं लागतं यासाठी MRTP ऍक्ट 1966च्या सेक्शन 18 मध्ये त्यातल्या 3 पॉइंटमध्ये बदल करावा लागणार आहे. हा आवश्यक बदल आपण करणार का? दुसरा स्पेसिफिक प्रश्न आहे की ग्रामपंचायत हद्दीत गावठाणात अंतर्गत तो राहत असेल तर तिथे विकास परवानगी देते ग्रामपंचायत, पण पूर्व परवानगीसाठी त्याला ADTP कडे जावं लागतं. त्यामुळे ते अधिकार आपण देण्यासाठी एटीपी किंवा टीपीला देण्यासाठी ग्रामपंचायत अधिनियम 1958च्या कलम 52च्या 2 मध्ये आवश्यक बदल करणार का? आणि या विकास परवानग्या BPMS द्वारे देणं खरं तर आवश्यक आहे. हा सगळा विषय RTS अंतर्गत आणणं गरजेचं आहे जेणेकरून प्रत्येक नागरिकाला टाइम बाउंड त्या ठिकाणी परवानगी मिळू शकेल आणि माझी परवानगी कुठल्या स्तरावरती अडकलेली आहे ह्याचं ट्रॅकिंग होऊ शकेल. त्यामुळे ते असं ह्या BPMS द्वारे या परवानग्या देणं आवश्यक आहे. तर ह्या गोष्टीमध्ये आपण कारवाई करणार का, असे 4 स्पेसिफिक प्रश्न. विक्रांतजी पाटील यांनी ग्रामीण भागातल्या जनतेला जो परवानग्यांचा त्रास होतो त्या संदर्भात या ठिकाणी मुद्दा उपस्थित केलेला आहे आणि त्यांनी हे देखील मी खरं जे उत्तर देणार होतो ते देखील त्यांनी त्याच्यामध्ये सांगितलं की हे जर आपल्याला करायचं असेल तर MRTP ऍक्ट 1966 सेक्शन 18 आणि त्याच्यामधील कलम 3 याच्यामध्ये आपल्याला बदल करावा लागणार आहे. आणि ग्रामपंचायत हद्दीत गावठाण असेल किंवा गावठाण नसेल या ज्या काही परवानग्या देत असताना जरी ऑनलाईन असलं तरी जिल्ह्याच्या ठिकाणी हा जो काही परवानग्यांचा साठा आहे तो वाढतो आणि त्याच्यातनं महिन्यान आणि वर्षानुवर्ष परवानग्या मिळत नाही, ती वस्तुस्थिती खरी आहे. आणि या संदर्भामध्ये करत असताना BPMS द्वारे देखील देणं आवश्यक आहे, ही देखील वस्तुस्थिती खरी आहे. आणि हा सगळा मुद्दा त्यांनी जो मांडला आहे तो शासनाच्या विचाराधीन नक्कीच आहे, परंतु विचाराधीन जरी असला तरी MRTP ऍक्टमध्ये बदल करणं गरजेचं आहे आणि ADTP मध्ये देखील अधिकार जर द्यायचे असतील तर त्याच्यामध्ये देखील कायद्यामध्ये तरतूद करणं गरजेचं आहे. तर मी सभागृहाद्वारे त्यांना आश्वस्त करतो की MRTP ऍक्ट 1966 सेक्शन 18 याच्यामध्ये बदल करण्याच्या दृष्टीनं सकारात्मक पावलं उचलली जातील आणि जिल्ह्याच्या स्तरावर ऑनलाईन असताना देखील ज्या परवानग्यांचा साठा वाढतो त्याचं विकेंद्रीकरण करून तालुक्याच्या ठिकाणी ह्या परवानग्या मिळाव्यात यासाठी शासन सकारात्मक आहे. आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता. दूरध्वनी क्रमांक 8652414343.